सांगा बरं, किती वेळा तुम्ही सोमवारपासून नवीन सुरुवात केली, डाएट सुरू केली, जिम जॉईन केली, पण एक आठवड्यात सगळं बंद का होतं असं? कारण आपण एकदम मोठा बदल करायला जातो आणि मन घाबरतं. पण जपानमध्ये एक गुपित आहे, ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं. त्याचं नाव आहे कायझेन. कायझेन हा एक जॅपनीज शब्द आहे. काई म्हणजे बदल, झेन म्हणजे चांगलं. म्हणजेच कायझेन म्हणजे रोज थोडा थोडा चांगला बदल. सारा हार्वे यांनी त्यांच्या कायझेन या पुस्तकात सांगितलं की मोठे बदल एकदम होत नाहीत, ते छोट्या छोट्या पावलांनी होतात. आज आपण त्यातले 5 महत्त्वाचे नियम शिकणार आहोत. पहिला नियम आहे, छोटं सुरू करा. सारा हार्वे सांगतात की आपला ब्रेन मोठ्या बदलाला घाबरतो. तो त्याला धोका समजतो, म्हणून तो रेजिस्ट करतो. उपाय काय? इतकं छोटं करा की ब्रेनला वाटूच नये की हे कठीण आहे. जिम जायचे, पहिल्या दिवशी फक्त बूट घाला आणि दरवाजापर्यंत जा. बुक्स वाचायची सवय करायची, रोज फक्त 1 पान वाचा. हळूहळू हे छोटं पाऊल मोठ्या सवयीत बदलेल. दुसरा नियम आहे सातत्य. सातत्य हेच यश. कायझेन मध्ये 1 दिवस मिस केला तरी चालतो, पण 2 दिवस मिस करू नका. सारा हार्वे सांगतात की सवय ही एक साखळी असते. एक कडी तुटली तरी साखळी जोडता येते, पण जास्त कड्या तुटल्या तर साखळीच संपते. म्हणून रूल आहे, नेव्हर मिस ट्वाइस. एखाद्या दिवशी व्यायाम झाला नाही, दुसऱ्या दिवशी नक्की करा. 1 दिवस चुकणं म्हणजे अपयश नाही, सातत्य सोडणं म्हणजे अपयश. तिसरा नियम आहे, वातावरण बदला. सारा हार्वे सांगतात की आपण जितका विचार करतो तितकं आपलं बिहेवियर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं. उदाहरण द्यायचं तर, रात्री जास्त वेळ फोन बघतो, फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. सकाळी पाणी प्यायचंय, रात्रीच ग्लास भरून ठेवा. जंक फूड खाणं कमी करायचंय, घरातच आणू नका. वातावरण बदललं की सवयी आपोआप बदलतात. चौथा नियम आहे, स्वतःला बक्षीस द्या. आपला ब्रेन डोपामाइन या केमिकलवर चालतो. जेव्हा आपल्याला बरं वाटतं तेव्हा ब्रेन म्हणतो, हे परत कर. सारा हार्वे सांगतात की प्रत्येक छोट्या यशावर स्वतःला रिवॉर्ड द्या, बक्षीस द्या. आठवडाभर व्यायाम केला, आवडता चित्रपट बघा, 1 चॅप्टर वाचलं, 1 कप चहा प्या. हे रिवॉर्ड छोटे असले तरी ब्रेनला सिग्नल जातो, ही सवय चांगली आहे, परत करा. हळूहळू सवय ऑटोमॅटिक होते. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे, प्रगती बघा, परिपूर्णता नाही. बरेच जण म्हणतात, परफेक्ट नाही झालं तर करायचं नाही. हीच सर्वात मोठी चूक आहे. सारा हार्वे सांगतात की कायझेनमध्ये परफेक्ट असणं गरजेचं नाही, पुढे जात राहणं गरजेचं आहे. आज 10 मिनिटं व्यायाम केला, उद्या 11 मिनिटं करा. आज 1 पान वाचलं, उद्या 2 वाचा. तुलना इतरांची नाही, तुलना कालच्या स्वतःशी करा.
तर मित्रांनो, कायझेनचे हे 5 नियम लक्षात ठेवा. 1. छोटं सुरू करा. 2. सातत्य ठेवा. 3. वातावरण बदला. 4. स्वतःला बक्षीस द्या. 5. प्रगती बघा, परिपूर्णता नाही. आजपासूनच एक छोटी सुरुवात करा आणि बघा कसं आयुष्य बदलतं. हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बुकवाईज या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच जीवन बदलणाऱ्या पुस्तकांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.